तात्यासाहेब आणि देसले सर विवाहाच्या तयारीला लागले. आधी त्यांनी विवाह मुहूर्त निश्चित केला. दोन्ही पक्षांतर्फे जवळच्या नातलगांना, प्रेमीजनांना निमंत्रण पत्रिका गेल्या. विवाह सोहळा करंजाळीला ठेवला होता, तोही अगदी साध्या पद्धतीनं. विशेष डामडौल नव्हता. ठराविक नातलग होते. भिकाजी नाना आपल्या कुटुंबियांसमवेत उपस्थित होते. सून संगीता, लता अक्का आणि अर्जुन त्यांच्याबरोबर होते. शेतीच्या कामाच्या व्यापामुळं कैलासाबा काही हजर राहू शकला नव्हता. तात्यासाहेबांनी सुनेच्या अंगावर 15 तोळं सोनं चढवलं होतं. घरी बंगल्यावर सत्यनारायण पूजा झाली आणि मग पाहुणे आपापल्या मार्गाने निघून गेले. त्यानंतर 2 महिन्यांनी सीमा पुण्याला गेली होती. मोहनच्या विवाहानंतर 15 दिवसांनी माधुरीचा BAचा रिझल्ट लागला. तिला भाषेची खूप आवड होती. आपल्या मराठी भाषेवर तिचं अतोनात प्रेम होतं. मराठीतलं अजोड साहित्य तिने वाचलं होतं. इंग्रजी भाषाही तिला खूप आवडायची. इंग्रजी भाषा तिचा BAला स्पेशल विषय होता. तिचा रिझल्ट लागल्या तात्यासाहेबांनी तिचं अभिनंदन केलं. तिला विचारलं, आता काय विचार आहे तुझा? कोणत्या बाबतीत तात्या? नाही, पुढच्या शिक्षणाचा. हो, तो विचार केलाय. मला शिक्षकी पेशा खूप आवडतो. विद्यादानासारखं पवित्र कार्य दुसरं कुठलंही नाही. भावी पिढ्या घडवायचं काम शिक्षक करत असतो. अगदी बरोबर आहे. तू BA झाली आहेस, आता तू B.Ed करून घे. आमच्या वेळी BT म्हणत, BT बॅचलर ऑफ टीचर. आता B.Ed म्हणतात, बॅचलर ऑफ एज्युकेशन. आणि संस्थेत माझ्या शब्दाला किंमत आहे. तू BA B.Ed झालीस की तुला शिक्षिकेची नोकरी सहज प्राप्त होईल. शिकलेल्या मुलींनी स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे. मानवी जीवन खूप गुंतागुंतीचं आहे. कोणाच्या जीवनात काय समस्या निर्माण होईल ते काही सांगता येत नाही. तेव्हा तू B.Ed करून घ्यावं असं मलाही वाटतंय. चालेल ना तात्या, तुमच्या अनुभवाचे बोल आहेत. स्त्री कमवती असली की ती संसाराची धुरा सांभाळून घेते, निर्माण झालेल्या समस्येतनं मार्ग काढत जाते. तुमच्या सल्ल्याप्रमाणे येणाऱ्या शैक्षणिक वर्षात मी B.Ed करून घेईन. पण कुठे करू B.Ed? तू B.Ed पुण्यात कर. पुण्यात B.Ed केलं तर तुझ्या सगळ्या अडचणी सुटतील. मोहन सीमाकडे राहून तुला B.Edचा अभ्यासक्रम पूर्ण करता येईल. मी असं ऐकलं की नुकत्याच BA झालेल्या उमेदवाराला B.Edला प्रवेश मिळत नाही, 1 वर्षाचा गॅप हवा असतो. तेही बरोबर आहे. मग तुला 1 वर्ष संस्थेत शिक्षिकेची नोकरी करता येईल. शिकवण्याचा अनुभव तुझ्या गाठीशी येईल. मग पुढच्या वर्षी B.Edला गेल्यावर तुला ते अधिक सोपं जाईल. हे ठीक वाटतंय तात्या. संस्थेच्या चिटणीसांना मी तुझ्या शिक्षिकेच्या नोकरीविषयी सांगून ठेवतो. मुलींच्या शाळेत नियुक्त करायला सांगतो. 1 वर्ष नोकरी कर, मग B.Ed करून घे. B.Ed होऊन आलीस की त्याच शाळेत तुझ्या नोकरीची तजवीज करता येईल. जून महिन्यात नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालं. माधुरीला मुलींच्या शाळेत उपशिक्षिकेची ऑर्डर मिळाली होती. पहिल्याच दिवशी ती आपल्या नोकरीवर रुजू झाली. तिला मराठी, इंग्रजी विषय मिळाले होते शिकवायला. ती शिकवण्यात चांगला रस घ्यायला लागली. 8वी-9वीच्या मुलींना ती शिकवायची. इंग्रजी विषयाच्या तासाला ती इंग्रजीतनं अगदी सोप्या भाषेत शॉर्ट स्टोरीज सांगायची. मुलींना ते छोट्या गोष्टी खूप आवडायच्या. तिची कथनशैली खूप चांगली होती. मुली एकाग्र होऊन जायच्या. मराठीसुद्धा ती खूप सुंदर शिकवायची. शाळेच्या मुख्याध्यापिकेनं तिचं काही तास निरीक्षण केलं होतं. त्यांनीसुद्धा उत्कृष्ट शेरा दिलेला होता. ते शाळेमध्ये तिचा एक उत्कृष्ट शिक्षिका म्हणून लौकिक झाला. शाळेची तपासणी झाल्यावर तपासणी अधिकाऱ्यानं तिला पुढच्या प्रशिक्षणाला पाठवण्याची शिफारस केली होती. दादासाहेब तिच्या शिक्षिकेच्या कौशल्यावर अतिशय खुश होते. पहिली टर्म संपली. शाळेला दीपावलीच्या सुट्ट्या लागणार होत्या. अजून 15 दिवसांचा अवकाश होता. रविवार होता. तात्यासाहेब म्हणाले, दीदी, शिक्षिका म्हणून तू 5 महिन्यांपासून कार्यरत आहेस. मला सांग, या शिक्षिकेच्या पेशाविषयी तुला काय वाटतं? हा पेशा एक पवित्र पेशा आहे. वर्गात समोर चैतन्यानं खळखळणाऱ्या मुली असतात. त्यांच्या चेहऱ्यावर एक विशिष्ट प्रकारचं कुतूहल असतं. आपण शिकवत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखता येतात. आपलं शिकवणं त्यांना समजतंय हे बघून मनाला मनस्वी आनंद मिळतो.
आपण पुढच्या पिढ्या घडवतोय हा आनंद काहीतरी वेगळाच असतो. मला तर वाटतं ना, की स्त्रिया या मुळातच प्रेमळ असतात, मायाळू असतात. स्वतःवर काहीतरी बंधन आहे अशा पद्धतीनं त्या वर्तन करत नाहीत. आणि कुठलाही विषय शिकवताना मायेचा ओलावा असतो त्यांच्या ठायी. त्यामुळे तो विषय समजून देण्यात त्या सहज यशस्वी होतात. म्हणून स्त्री शिक्षिकेचा मला खूप आदर वाटतो. म्हणजे एकंदर काय, तर तुझ्या नोकरीत तू खुश आहेस. ठीक आहे. आणखीन एक. हे बघ, शिक्षिका असलेली स्त्री फार मोठा चमत्कार घडवू शकते. माझ्या डोळ्यांसमोर एक जिवंत उदाहरण आहे. एक मध्यम कुटुंबातली स्त्री होती, मॅट्रिक झालेली. तिचे पती एका माध्यमिक शाळेत शिक्षक होते. तिला 2 मुलं होती. बिचारी खरोखर दुर्दैवी म्हणायला हवी. तिच्या पतीला उच्च रक्तदाबाचा अटॅक आला आणि त्यात तो झटकाफटकी गेला. ऐन तारुण्यात तिच्यावर वैधव्याची कुऱ्हाड कोसळली होती. ती 2 मुलं तिच्या डोळ्यांसमोरून हलता हलत नव्हती, पण ती आपलं दुःख गोंजारत बसली नाही. ते दुःख गोंजारत बसल्यानं तिचा गेलेला पती काही परत आला नसता. ती सरळ डी.एडला निघून गेली. 2 वर्षांनी डी.एड झाली. संस्था चालकांनी तिला त्याच शाळेत उपशिक्षिका म्हणून सामावून घेतलं. शाळेत विद्यादानाचं काम करत असताना तिने आपल्या 2ही मुलांवर लक्ष केंद्रीभूत केलं. 2ही मुलं इलेक्ट्रॉनिक इंजिनियर झाली. आज ती मुलं अमेरिकेत आहेत. निवृत्त झाल्यावर ती शिक्षिका अमेरिकेत गेली. हा एका शिक्षिका आईचा चमत्कार आहे. स्त्री शिक्षिका आपली शाळा, आपलं कुटुंब सावरू शकते. सावित्रीबाई फुलेंनी हे महत्त्व ओळखलं होतं, म्हणून त्या प्रथम शिक्षिका झाल्या होत्या. खरंच आहे तात्या, स्त्री शक्ती ही खरोखर महान शक्ती आहे. ते 17व्या शतकात जिजाऊ साहेबांनी जगाला दाखवून दिलं. त्या बाल शिवाजी राजांच्या शिक्षिका झाल्या होत्या. शिवाजी राजा त्यांनी घडवला होता. मी त्यांच्या बालकथा सोप्या इंग्रजीतनं सांगते मुलींना फार आवडतात. वर्गावर्गातनं ना मुली कथाकथनाचा आग्रहच करतात. तात्या, 8वीच्या इंग्रजीच्या विषयाच्या निबंधाच्या वह्यांचा गठ्ठा घरी आणलाय. प्रत्येक मुलीचे 2-2 निबंध तपासायचे. चुका दुरुस्त करून घेतेस का? हो, चुका दुरुस्त करून फॉलो ऑफ वर्कसुद्धा करून घेते. तरीसुद्धा मुली त्याच चुका पुन्हा पुन्हा करतात. हो, मुलामुलींना दुरुस्त करणं हे शिक्षकाचं आद्य कर्तव्य आहे. ते मी सातत्यानं करते. तात्या, मला आता वह्या तपासायच्या आहेत, मी येते. माधुरी आपल्या खोलीकडे निघून गेली. एप्रिल महिना संपत आला. संस्थेनं माधुरीला B.एड कोर्सला डेप्युटेशनवर जायला मान्यता दिली होती. ती डेप्युटेशनवर जाणार म्हणून तिचा पगार चालू राहणार होता. मान्यतेची कागदपत्र संस्थेने तिला दिली होती. जून महिन्याला प्रारंभ होताच तिने पुण्याला जाऊन B.एड कॉलेजला प्रवेश घेतला. हे B.एड कॉलेज सिंहगड रोडवर होतं. मोहनचं निवासस्थान पुण्याच्या देहू रोडला. फार अंतर होतं. दररोज बसनं जाणं येणं शक्य नव्हतं. खूप धावपळ होणार होती. मोहननी तिला बजाज M80 कोरी करकरीत गाडी घेऊन दिली. ती गाडी शिकली. RTO ऑफिसकडनं गाडी चालवण्याचा परवाना पत्रक मिळवलं आणि मग ती नियमितपणे B.एड कॉलेजला जायला लागली. आपल्या कॉलेजमध्ये रस घ्यायला लागली. पहिल्यांदा पुण्यात आली तेव्हा जरा गोंधळल्यासारखी झाली होती. पहिल्या दिवशी ती म्हणाली, अहो वहिनी, पुण्यात वाहतूक इतकी वाढली आहे की एवढ्या गर्दीतनं गाडी चालवणं खूप कठीण वाटतंय हो. काही नाही दीदी, गाडीचा सराव झाला ना की येईल आपोआप चालवता. सराव झाला ना की माणसाच्या ठिकाणी सहज आत्मविश्वास निर्माण होतो. वहिनी, माझ्या मनाला एक गोष्ट खटकते, विचारो? कोणती? माझी वहिनी होण्याअगोदर आपण जीवाभावाच्या मैत्रिणी होतो. तेव्हा आपण दोघे एकमेकींना एकेरी नावानं हाका मारायचो. पण वहिनी झाल्यावर तुम्ही मला मान देऊन हाका मारता, हे मला खटकतंय. अहो, तुम्ही माझ्या नणंद आहात दीदी. नणंदेचा मान मोठा असतो. नाही, मला नाही पटत हे असं. आपण मैत्रिणी होतो. पूर्वी जसं एकमेकांशी वागत होतो ना, तसं वागायला हवं बाई. अहो, पण आजूबाजूचे लोक, आजूबाजूच्या बायका काय म्हणतील? कशाला इतर बायकांचा विचार करायचा? दीदी, आपल्याला समाजात राहायचं असतं. समाजाच्या रूढीप्रमाणे आपण वागायला हवं. नाहीतर अर्धवट शहाणी म्हणून बायका माझ्याकडे बघतील. बघू दे, तो विचार नाही करायचा आपण. एकेरी बोलण्यातला आनंद वेगळाच असतो. त्यात अंतःकरणाचा जिव्हाळा असतो, प्रेमाचा ओलावा असतो. बहीण बहिणीला मान देत नसते.
आपण बहिणी बहिणींप्रमाणे एकमेकींना प्रेम द्यायचं, तसंच वागायचं. मला अजिबात मान द्यायचा नाही, समजलं? समजलं बाई दीदी, समजलं. माधुरी आपल्या B.Ed अभ्यासात खूप रंगली होती. B.Edला तिच्या इंग्रजी आणि मराठी या 2 मेथड्स होत्या. शहरातल्या वेगवेगळ्या माध्यमिक शाळात जाऊन तिला पाठ घ्यायला लागायचे. तिचा दोन्ही मेथड्सचा प्रत्येक पाठ चांगलाच व्हायचा. 7 महिन्यांनंतर सीमा पहिल्या बाळंतपणासाठी करंजाळीला गेली. देसले सर न्यायला आले होते. माधुरीचे वार्षिक पाठ लागले. इंग्रजीचा पेठे विद्यालयात 8वीच्या वर्गावर होता. मराठीचा जय हिंद हायस्कूलमध्ये 9वीच्या वर्गावर. ती आपल्या पाठांची तयारी करत होती, शैक्षणिक साहित्याचा विचार करत होती. मराठी विषयाच्या वार्षिक पाठासाठी तिने कवी माधव ज्युलियन यांची आई ही कविता निवडली होती. तर इंग्रजी विषयाच्या वार्षिक पाठासाठी डॅफोडिल्स ही कविता निवडली होती. तिने विवेकानंद हायस्कूलमध्ये आपल्या दोन्ही पाठांचा सरावही केला. तिचे दोन्ही वार्षिक पाठ झालेले होते. लेखी परीक्षेच्या उत्तरपत्रिका देखील तिने उत्तम लिहिलेल्या होत्या. वार्षिक परीक्षा होताच ती गंगापूरला निघून गेली. ती जाताच मोहन खानावळी जेवायला जायला लागला. सीमाचे दिवस भरताच तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. आजोबा आजी म्हणून तात्यासाहेब आणि ममताताईंना पराकोटीचा आनंद झाला होता. एक दिवस करंजाळीला जाऊन ते दोघं आपल्या दुधावरच्या साईला बघून आले. जाताना त्यांनी बाळासाठी 1 तोळ्याचं चिपलं नेलं होतं. त्याच्या हातात चढवलं होतं. देसले सरांनी आपल्या विहीणबाईंना कोईम्बतूरचं हिरव्या रंगाचं पातळ नेसवलं. नातवाच्या मुखदर्शनानं आपण संसार जिंकल्याची उत्तम भावना दोघांच्या चेहऱ्यावर पसरली होती. माधुरी करंजाळीला जाऊन आपल्या भाच्याला बघून आली. ती सीमाला म्हणाली, वहिनी, बाळ आल्यानं तुला खूप आनंद झालाय ना? खरंच खूप आनंद झालाय दीदी. स्त्रीला जेव्हा मातृत्व पद प्राप्त होतं ना, तेव्हा आपण स्त्री म्हणून मानवी जन्माचं सार्थक केलं असंच वाटतं. मातृत्व ही स्त्रीच्या आयुष्यातली एक मंगल घटना आहे. मातृत्व प्राप्त झाल्यावर स्त्रीला त्या कुटुंबात एक पूर्ण स्त्रीचं स्थान मिळत असतं. मातृत्व प्राप्त झालेल्या स्त्रीच्या जीवनातल्या सगळ्यात अपूर्व क्षण एकच, तो म्हणजे ती जेव्हा आपल्या बाळाला दुग्धपान करताना त्याच्याकडे तृप्तावलेल्या नजरेनं बघते ना, तेव्हा तिच्यासारखी सुखी स्त्री जगात दुसरी कुठली नाही. त्यावेळी तिची अगदी समाधी लागलेली असते. त्या स्वानंदाला जगात तोड नाही. तो एक नवनिर्मितीचा आनंद असतो. आणि नवनिर्मितीत एक प्रकारचं चैतन्य असतं. आणि चैतन्य म्हणजे आशेची पालवी, एक बहर. वा, माझ्या वहिनीला आनंदाच्या डोहात डुंबताना बघून मला मनस्वी आनंद होतोय. दुसऱ्याचा सुखद क्षण स्वतःचा म्हणून जगणं यात सुद्धा मनाचा थोरपणा असतो. आता आली आहेस तर 1-2 दिवस थांब. नाही, थांबता नाही येणार. अगं, आता परीक्षा आटोपली ना, आता काय घाई आहे? तेवढ्यात गोदावरीबाई आत शिरल्या. त्या म्हणाल्या, अहो दीदी. काय मामी? अहो नाही, 2 दिवस थांबता येतं, कमीत कमी 2 घास तरी खा. आत्ता खरंच राहू द्या मामी, पुढच्या वेळी आले ना तर मी होऊन सांगेन. बघा बाई, पण माझ्या मनाला काय नाही पटत. नका वाईट वाटून घेऊ. माधुरी देसले सरांबरोबर बसस्टँडवर आली तेव्हा गंगापूरला जाणारी गाडी उभीच होती. निरोप घेतला आणि ती गाडीत जाऊन बसली. मे महिना संपला. माधुरीचा B.Edचा रिझल्ट लागला होता. ती B.Edला पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाली होती. तिच्या यशानं घरात आनंद झाला होता. ती आनंद वार्ता ऐकून ममताताईंनी घरात गोडधोड अन्न शिजवलेलं होतं. नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होताच माधुरी शाळेत रुजू झाली. ती एक ट्रेंड शिक्षिका होऊन आल्यानं तिचा मान उंचावला होता. आपल्या इच्छेप्रमाणे शिक्षिकेची नोकरी प्राप्त झाल्यानं ती खूप समाधानी होती. ती आपल्या विद्यादानाच्या कामात जास्त रस घ्यायला लागली. 1 वर्षाचा काळ निघून गेला. ती आपल्या शिक्षिकेच्या नोकरीत चांगली स्थिरावली. मुख्याध्यापक तात्यासाहेब आपल्या शालेय प्रशासनात नेहमीप्रमाणे व्यग्र होते. जिल्ह्यातून SSC बोर्डात शेठ माणिकलाल ठाकरसी विद्यार्थी पहिल्या 10च्या गुणवत्ता यादीत झळकत होते. दिवसेंदिवस शाळेचा लौकिक वाढत होता. आपल्या शालेय प्रशासनात त्यांनी काहीही बदल होऊ दिला नाही. करारीपणा, दरारा तोच होता. शिक्षकांकडून कसून विद्यादानाचं काम करवून घेतलं जात होतं. शिक्षक लोक त्याबाबत नाराज होते. समोर गोड बोलायचे, पण पाठीमागे नाराजी व्यक्त करायचे. तात्यासाहेबांना याची जाणीव होती. पण आपण स्वतःसाठी नाही तर विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी अट्टहास करतो, त्यामुळे त्याचं त्यांना काही वाटत नसे.
विद्यालयाच्या प्रगतीचा आलेख सारखा उंचावत होता, त्यात त्यांना आनंद होता. राज्य शासन सतत आपलं शैक्षणिक धोरण बदलत असतं. शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी हा एक प्रयोग असतो. पण अशा प्रयोगात काही पिढ्या बर्बाद होतात. शिक्षण खात्यानं एक नवा शिक्षण बंध अंमलात आणला. शिक्षणाची जुनी बसलेली घडी विस्कटून टाकली. 5वी ते 8वी हे पूर्व प्राथमिक वर्ग ठरवले. 9वी 10वीचे वर्ग माध्यमिक ठरवले. 10वीला SSC बोर्डाचा दर्जा दिला. 11वी 12वीला उच्च माध्यमिक शाळेचा दर्जा दिला. पुढचे वर्ग महाविद्यालयाला पूर्वीप्रमाणे ठेवण्यात आले. या नव्या शिक्षण बंधनात उच्च माध्यमिक शाळेचा प्रयोग राबवण्यात आला. त्यासाठी वेगळी यंत्रणा उभी केली. यात राज्य शासनाचा हेतू काय असावा? कुठलाही असो, पण यात ग्रामीण विद्यार्थ्याचं नुकसान झालं. शहरी विभागाला त्याची काही एवढी झळ नाही पोचली. 10वीची SSC परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर गुणवंत वरच्या श्रेणीचे विद्यार्थी विज्ञान शाखेकडे किंवा इतर विद्याशाखेकडे जायला लागले. अगदी तळागाळातले विद्यार्थी 10वी SSC परीक्षेत आपटी खाल्लेल्या विद्यार्थ्यांनी कला वाणिज्य शाखांना प्रवेश घेतला. सकाळी ते विद्यार्थी बसनं हातात एक वही घेऊन उच्च माध्यमिक शाळेत यायचे, पण वर्षभर त्या वहीत एक अक्षरसुद्धा लिहिलं जायचं नाही. घरी गेल्यावर अभ्यास नाही ना काहीच नाही. कॉलेजला जातो म्हणून घरचे लोक शेती काम सांगायचे नाहीत. म्हणजे हे उच्च माध्यमिक शाळेचे विद्यार्थी घरचे किंवा शाळेचेही राहिले नाहीत. त्यांना शेती कामाची लाज वाटायची आणि शाळेत त्यांची काही प्रगती नव्हती. मुख्याध्यापक तात्यासाहेबांना ही शिक्षण प्रणाली मुळीच मान्य नव्हती. सरकारी धोरणापुढे काही चालत नाही म्हणून त्यांनी मान तुकवली. तरीही 10वी SSC बोर्डाच्या परीक्षेत आपला मानाचा तुरा त्यांनी फडकवत ठेवलेला होता. कष्टाचा डोंगर ते सारखा तुडवत होते, पण तुडवता तुडवता नैराश्य वाट्याला येत होतं. पण तात्या माघार मात्र घेत नव्हते. रात्रीची वेळ होती. तात्यासाहेब, ममताताई, माधुरी बैठकीत गप्पा मारत बसले होते. माधुरी म्हणाली, तात्या, काल वहिनीचा फोन आला होता. अच्छा, काय म्हणाली सीमा? वहिनी अजयविषयी सांगत होती. तो आता खूप बंड झालाय म्हणे. हां, तो आता 1.5 वर्षाचा झाला असेल ना? हो, बोबडे बोबडे बोलतो तेव्हा मनस्वी आनंद होतो असं ती सांगत होती. दीदी, मोहनची गाडी रुळाला लागली त्यामुळे खूप आनंद होतोय मला. आता आता काय गाई? आता एकच चिंता आहे बघ, तुझी. अगं आई, माझी कसली चिंता? अगं, माझं आईचं मन आहे. आई आपल्या मुलामुलीचा सतत विचार करत असते. माझ्या मोहनचं ठीक झालं बघ. तुला एखादा चांगला जीवन साथीदार मिळाला की आम्ही संसार जिंकला असं समजू. आई, माझा नको विचार करूस. मला नाही एवढ्या लवकर लग्नाच्या चक्रात गुंतायचं. मी पुष्कळ नुकत्याच लग्न झालेल्या मुली बघितल्या आहेत. त्या मला खूप निराश वाटल्या. जीवनातला आनंद त्या हरून बसल्यासारख्या वाटल्या. लग्नामुळे स्त्री जर दुःखी होत असेल तर लग्नबंधनात अडकण्यात काय हशील आहे? त्यापेक्षा ते बंधन नकोच ना. अगं दीदी, असं काही नाही आहे. सगळ्यांच्याच बाबतीत असं काही घडत नाही. मला काही मुली आपल्या संसारात चांगल्या रमलेल्या दिसल्या. एखादं मूलबाळ झालं की ती मुलगी संसारात रमते. तिचा जोडीदार तिला चांगलं समजवून घेतो. बाळाच्या आगमनानं ते एकमेकांशी जोडले जातात. तात्यासाहेब शांतपणे दोघींचं बोलणं ऐकत होते. ते म्हणाले, हे बघा, स्त्री ही कमवती असली तरी आयुष्य एकाकीपणे व्यवस्थित जगू शकत नाही. तिला जीवन साथीदार हवा. मला सांग, आता तुझं वय किती? 22. मग योग्य वेळी मुलीचा विवाह झाला पाहिजे अशी माझी धारणा आहे. पण एवढ्यात काय घाई आहे? लग्नाच्या बंधनात मी पडेन, पण इतक्यात नाही. खरं सांगू का तात्या, मला ना हिंदू विवाह पद्धतीचाच राग आहे. एक तर घरात मुलगी जन्माला आल्यानंतर तिच्या नावानं बोंबाबोंब केली जाते. गर्भलिंग तपासणी तंत्र अवगत झाल्यानं मुलीचा गर्भ समजल्यावर गर्भपात केला जातो. अशा अनेक कळ्या जन्माला येण्याआधी खुडल्या गेल्या आहेत. त्यामुळे मुलांच्या प्रमाणात मुलींचं प्रमाण कमी झालं आहे. आणि ह्याला कारण म्हणजे आपल्या समाजातली हुंडा पद्धत. वास्तविक आई वडील मुलीचं संगोपन करतात, तिला आयुष्यभराची सकस शिदोरी देतात, सुसंस्कृत बनवतात. हे करताना त्यांची भावना निकोप असते. कुठलाही स्वार्थ नसतो त्यांच्या ठाई. मग तरीसुद्धा विवाहित सुनेला सासरचे लोक त्रास देतात, छळतात. तिच्या माहेरनं तिला पैसे आणायला सांगतात.
आणि आणले नाही तर तिचा मानसिक शारीरिक छळ केला जातो. स्त्री म्हणून जर असा छळ केला जात असेल तर मग लग्नाच्या भानगडीत स्त्रीनी का पडावं? माझा एक पण आहे तात्या. हुंडा मागणाऱ्या तरुण मुलाशी मी लग्न करणार नाही. मग मी आयुष्यभर अविवाहित राहिले तरी चालेल. स्त्री कमवती असली तरी हुंडा मागतात. आयुष्यभर प्रत्येक महिन्याला ती घरात पैसा आणत असते, तरी सुद्धा तिच्या विवाहाच्या वेळी तिच्या वडिलांकडनं हुंड्याची अपेक्षा केली जाते. हा कुठला न्याय हो? हुंड्यासारख्या वाईट प्रवृत्तीचा बिमोड व्हायला पाहिजे तात्या. हे बघ दीदी, तू शांत हो. तुझा राग मला समजतोय. तुला वचन देतो मी की हुंडा मागणाऱ्या तरुणाला मी माझ्या बंगल्याच्या दारात उभा करणार नाही. तुला आणखीन एक महत्त्वाचं सांगतो. मनुष्यानं कितीही काटेकोरपणे वागायचा प्रयत्न केला तरी त्याला आपल्या आयुष्यातले भोग काही टाळता येत नाहीत. ते त्याला भोगावेच लागतात. माझ्या पुढच्या आयुष्यातले भोग मला अज्ञात आहेत. जे असेल ते मला भोगावंच लागेल. प्रत्येक माणसाचं असंच आहे ना. ममताताई बाप लेकीचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होत्या. त्या म्हणाल्या, अहो ऐका ना, एखादं चांगलं स्थळ नजरेत भरलं तर आपण दीदीचा विवाह यंदा करून टाकू. आई, अगं माझ्या विवाहाचा फार मोठा प्रश्न पडलाय की तुला. विचार नको करू आई. हे बघ, जी गोष्ट घडायची असते ती आपोआप घडते. मी जवळच्या लोकांना सांगतो, एखादं चांगलं स्थळ त्यांच्या नजरेत भरलं तर ते सुचवतील. बघू काय होतंय ते. आता झोपूया, रात्र बरीच झाली आहे. माधुरीनं पाण्याचं भांडं भरून आणलं. पेलाभर पाणी तिने ओठापार केलं. तात्यांना भांडंभर पाणी दिलं आणि तात्याही झोपले. बंगला शांत झाला. त्या दिवसापासून ममताताईंची एकसारखी कुरबुर चालू झाली. तुम्ही आपल्या मुलीच्या स्थळाविषयी सांगितलं का कोणाला? तात्या म्हणायचे, हे बघ, नात्यातल्या जवळच्या लोकांना, प्रेमीजनांना बोललोय, ते शोधतायत. त्यानंतर 2-3 मुलांच्या पालकांकडनं विचारणा झाली, पण त्यांची हुंड्याची अपेक्षा आहे हे ऐकून त्यांनी परस्पर त्यांना पाठवून दिलं. असंच एक स्थळ आलं. तात्यासाहेबांनी त्यांना मोठ्या सन्मानानं बैठकीत बसवलं. बरोबर मुलगा सुद्धा होता. मुलगा काही खास नव्हता, बसक्या नाकाचा होता. उंचीसुद्धा बेताची, काळा वारणाचा, BA झालेला होता. पण कुठेही नोकरी नव्हती त्याला. त्याची आणि पालकांची अपेक्षा मात्र जब्बर. माधुरी पोह्यांच्या डिशेस घेऊन बैठकीत आली. त्यानंतर माधुरीला मुलानं वेगवेगळे प्रश्न विचारले. माधुरीने योग्य उत्तरं दिली. मुलानं पसंत केलं. मग बैठक बसली. मुलाबरोबर त्याचा चुलता आला होता. होता थोडा बडाईखोर. तात्यासाहेब म्हणाले, बोला यादवराव, तुमची पसंती आली, आता पुढे काय? तात्यासाहेब, आमचा जयंत BA झाला आहे. त्याच्या शिक्षणावर आम्ही पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे. संस्थेत तुमचं वजन आहे, तुमच्या शब्दाला किंमत आहे. त्याला संस्थेत नोकरी द्यायचं काम तुम्हाला करायला लागेल. जयंत जावई झाल्यावर मला ते करायला लागेल. एक शब्द मी अध्यक्षांच्याकडे खर्च केला तर ते देतील शिक्षकाची नोकरी. पण त्यानंतर यांना BEdचं प्रशिक्षण घ्यावं लागेल. आम्ही पाठवू की BEdच्या प्रशिक्षणाला, पण त्याचा खर्च तुम्ही करायला लागेल. खर्चाचा प्रश्नच येत नाही. डेप्युटेशनवर BEdला जातील हे. यांचा पगार नियमितपणे मिळत राहील. मग काही हरकत नाही. आता चला, वरदक्षिणा किती? वरदक्षिणा? वरदक्षिणा म्हणजे हुंडा ना? मी हुंडा घेण्याच्या देण्याच्या विरोधात आहे. मुलाच्या विवाहात आम्ही मुलीवाल्यांकडनं हुंडा नाही घेतला तर मग समाजात आमची काय किंमत राहील? मुलाला किती हुंडा मिळाला यावर त्या कुटुंबाची समाजात प्रतिष्ठा ठरते. शेजारच्या खोलीत असलेल्या माधुरीच्या कानावर पाहुण्यांचे हे शब्द पडले. ती संतापली. चवताळलेल्या वाघिणीसारखी बैठकीत शिरली. तावातावानं म्हणाली, तुम्हाला वरदक्षिणा म्हणून हुंडा पाहिजे का? आता हुंड्याशिवाय मुलींची लग्न होतात का? माझ्या लग्नात 1 रुपया सुद्धा मिळणार नाही. आणि काय हो, आज मी माध्यमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. तुमचा पुतण्या बेकार आहे. मी आणते ठराविक रक्कम घरी. हा विवाह झाला तर तुमच्या घरात दर महिन्याला हा पैसा येईल. माझ्या तात्यांनी माझ्या शिक्षणावर पैसा खर्च केला आहे. उलट सून प्राप्तीसाठी तुम्ही माझ्या तात्यांना पैसे दिले पाहिजेत. बोला, मी तुम्हाला सून म्हणून हवी असेल तर माझ्या वडिलांना किती पैसे द्याल? अरे असं उलटं कसं? उलटं म्हणजे? मुलं काय स्वर्गातनं खाली टपकली आहेत आणि मुली काय पाताळातनं निपजलेत? मुलामुलीत काही फरक नाही असं मानणारी मी युवती आहे. मुलाच्या विवाहात हुंडा घ्यायचा, मुलीच्या विवाहात हुंडा द्यायचा प्रथा पाडली कोणी हो?
बाजारात जाऊन जनावराचा सौदा करावा, ते जनावर घरी आणावं. तशा मुली म्हणजे काय मुकी जनावरं वाटली का तुम्हाला? त्यांनाही मन आहेत, भावना आहेत. तुम्ही चुकीच्या घरी आलाय. मी पण केलाय. हुंडा घेणाऱ्या तरुणाबरोबर मी विवाह करणार नाही. जन्मभर अविवाहित राहिले तरी चालेल. तुम्ही निघू शकता. अधिक वेळ मला तुमचं तोंड बघायची इच्छा नाही. त्या पाहुण्यांची अशी काही अवस्था झाली की मेल्याहून मेल्यासारखे झाले ते. त्या मुलानंही मान खाली घातली. तो अपमानित पाहुणा उठला, बाहेर पडला. त्याच्या पाठोपाठ तो तरुण. सगळे आपल्या मार्गानं आले तसे निघून गेले. ममताताई माधुरीचा तो अवतार बघून चकित झाल्या. त्या लगबगीनं बैठकीत आल्या आणि म्हणाल्या, दीदी अगं काय केलंस ते? अगं हे लोक घरी जाऊन इकडे तिकडे बोलतील, 1.5 शहाणी मुलगी आहे असा तुझ्या नावाचा बोभाटा करतील आणि मग तुला बघायला कोणीच येणार नाही. आई अगं नको येऊ देत गं. मी आयुष्यभर राहीन अविवाहित. मला अशी स्वार्थी माणसं नकोच आहेत माझ्या आयुष्यात. मला सांग मी तुम्हाला जड झाली आहे का? अगं तसं नाही. मुलगी आपल्या सासरच्या घरी शोभून दिसते गं बाळा. नको एवढा विचार करूस. हे बघ आई, जे काय होईल ना ते माझ्यावर सोड. का मुलींना अशी जनावरासारखी वागणूक? आणि तात्या तुम्ही का हो गप्प? तुम्ही तर अशा हीन प्रवृत्तीच्या विरोधात बोलता. त्या लोकांना तुम्ही का नाही सुनावलं? हे बघ मला त्यांना अपमानित करायचं नव्हतं म्हणून मी तसं काही बोललो नाही. पण लक्षात ठेव, या जुन्या रूढी परंपरा एकदम नाही बदलणार. त्या हळूहळू बदलतील. काळाच्या ओघात ही हुंड्याची हीन प्रवृत्ती आपोआप बदलेल. मग तोपर्यंत या पिढीतल्या मुलींनी सोसत राहायचं का? आपण आजचा तुझा कडक लक्ष्मीचा खंबीरपणा मला फार आवडला बरं का. अहो तिला रागवायच्या ऐवजी तुम्ही भर घालताय त्याच्यात. नाही, तिने घेतलेली भूमिका मला आवडली. कुणीतरी या प्रथेविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे. तुम्ही नका चिंतातूर होऊ. अशा लोभी माणसांनी समाज भरलेला नाही आहे. समाजात सत्प्रवृत्तीची सुद्धा माणसं आहेत. एखादा भाग्यवंत नक्की येईल. तुम्ही शांतता बाळगा. 2 दिवस गेले नाहीत, तो दत्ता सावळा बंगल्यावर आला. तो ममताताईंचा चुलत भाऊ. तो बंगल्यावर आला त्याच्या आधी थोड्याच वेळ तात्यासाहेब शाळेतनं घरी आले होते. माधुरी पण आली होती. बंगल्यात शिरल्या त्याने हात जोडून नमस्कार केला. राम राम. राम 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 राम. बोला दत्ता बापू. खूप दिवसांनी आगमन झालं तुमचं. काय करणार तात्यासाहेब, नशीब वाईट हो. चुकून पडलो बघा शेतीच्या व्यवसायात. वडिलोपार्जी शेती असल्यानं ती काय वाऱ्यावर सोडता येत नाही, विकता बी येत नाही. ग्रामीण संस्कृतीलाही वाईट हो. लोक गावाच्या पारावर बसतात, कोणाच्या घरात किती भाकऱ्या भाजतात तो हिशोब करतात. दत्ता सावळा सोफा सेटवर ऐसपैस बसला. त्याच्या गळ्यात 33 मण्यांची तुळशी माळ होती. कपाळावर अष्टगंध होता. तो सोफा सेटवर बसला तेव्हा एकसारखा विठ्ठल विठ्ठल नामोच्चार करत होता. तात्यासाहेबांनी आवाज दिला, दीदी तुझे प्रिय दत्ता मामा आले, त्यांना पाणी दे. आणते हा तात्या. दत्ता सावळा आल्याचं ऐकून ममताताई बैठकीत आल्या. त्यांनी आले विचारलं, काय दत्तू बापू, काय म्हणतो तुझा शेतमाळा? आता माळा काय, माळा एकदम उत्तम आहे. आधी सेवा केली ना का भरभरून देतोय माळा. शेतकऱ्याला आवरणं कठीण जातं. पण शेतकऱ्याचं दुर्दैव हे, खूप पिकलं तर भाव मिळत नाही आणि खूप भाव मिळाला तर शेतकऱ्याजवळ पुरेसं शेतमाल नाही. असं काहीतरी झालंय बघा. बोलण्याच्या वाघात पाणी प्यायचं विसरलो. पाणी घेतो आधी. त्यांनी पेला ओठाना लावला, रीता केला, माधुरीच्या हाती दिला. काय रे मामा, मामीचं व्यवस्थित चाललंय ना? तुझ्या काय मामीची माझी आहे बाई. कशी काय? आंघोळ करून एकदा देवघरात शिरली की 2 तास देवपूजा करते. 33 कोटी देवांना आळवत बसती. जाऊ दे मामी पुराण, तुझं काय चालू आहे? माझं काय, मी नोकरीत रमली आहे. मुलींच्या सहवासात वेळ कसा जातो कळत नाही. अहो तुमचा भाऊ आलाय. स्वयंपाक काय करताय? करते ना काहीतरी गोडधोड. ममताताई स्वयंपाक घरात गेल्या. दत्ता सावळा म्हणाला, पाहुणे साहेब मुद्दाम वेळ काढून आलोय. मला खात्रीच होती की तुम्ही काही उगाचच येणार नाही. शेंबळीला एक स्थळ आहे. शेंबळी म्हणजे सर्व आढावांचं गाव ना? तिथे सगळे आढाव नावाची मंडळी आहेत. आणि शेंबळी गाव गंगापूरपासनं फक्त 15 किलोमीटरवर. कोणाकडचं स्थळ आहे? चिला वामन आढावचं. त्यांना कल्पना दिली का की आम्ही लोक हुंडा देण्याच्या विरोधात आहोत? मी त्यांना सगळी कल्पना दिली. निमंत्रण द्यायला मी स्वतः शेंबळीला गेलतो. हे बघा, चिला आढाव शेंबळीमधले प्रतिष्ठित सद्ग्रस्त आहेत. 2 भावाचं कुटुंब आहे. चिला वामन थोरले. लहान भाऊ शेतीचं कामकाज बघतो.
5 शालकरी लोक शेतीत राबतात. त्यांचा शेतीचा पासारा मोठा आहे. 15-15 एकराचे 2 मळे आहेत. जीवन पाण्याच्या प्रत्येक मळ्यात 2-2 विहिरी आहेत. शेतीची मशागत करण्यासाठी फर्ग्युसन कंपनीचा ट्रॅक्टर आहे. हाताखाली घोड्याचा टांग आहे. चिलाबा म्हणला पुढारीपणाची आवड त्या टांग्यातनं लय फिरत असतोय. थोडक्यात काय, सांपत्तिक स्थिती उत्तम आहे. गावात मध्यवर्ती भागात टोल एजंगवाड आहे. उत्तम. मुलं किती आहेत? 2 आहेत. थोरला शेतीवर लक्ष देतो. त्याचं लग्न झालंय. लहान विलास B.Com झालाय. अजून तो नोकरीला लागलेला नाही. त्यांची एकच इच्छा आहे का विलासला संस्थेत लेखनिक म्हणून नोकरीत सामावून घ्या. नाही ते काही कठीण नाही, नोकरीचं बघता येईल. तुम्ही मुलगा पाहिला? गप्पा मारल्या त्याच्याशी. त्याची इच्छा जाणून घेतली. हे बघा, उंचापुरा, धडधाकटे, रंगानं गोराप्पाने. माधुरीचा त्याचा जोडा शोभून दिसन. बाकी सगळं स्पष्ट केलं आहे ना? केव्हा येणार मुलगी बघायला? आणखीन 2 दिवसांनी. आज गुरुवार आहे. मी त्यांना मुद्दाम रविवार सांगितला. म्हणजे दीदी तुम्ही घरी असाल. बरोबर आहे ना? हो, तुम्हाला 2 दिवस थांबून घ्यायला लागेल. थांबील की, बहिणीचं घर आहे. पर काय काय. मग त्यांच्या इतर गप्पा रंगल्या. गप्पा करता करता तात्यासाहेबांनी विचारलं, शेतमळ्यात आता कुठलं पीक आहे? काय 4 बिघे ऊस आहे, 2 बिघे केळी आहे, 3 बिघे गहू पेरला आहे, 1 बिघ्यात भाजीपाला घेतो, 1 शालकरी ठेवलाय. म्हणजे एकंदरीत तुमचं चांगलं चाललंय. शेतीचं उत्पन्न चांगलं दिसतंय. वा. तुमचा गोपाळ काय करतो? तो आळंदीला आहे ना. आश्रमशाळेत राहतो, तबला शिकवतो, गीतेचं अध्ययन करतो. तुम्ही त्याला पुढे शिकायला द्यायचं होतं. काय उपयोग आहे? नोकरी तर नाही लागू शकणार. अभ्यास जेमतेम आहे तो. तो काय मोहनसारखा बुद्धिवान नाही, पण धार्मिक गोष्टीत त्याला रस आहे. तो उत्तम कीर्तनकार होऊ शकतो. आणि कीर्तनकारांना सध्यालाही चांगले दिवस येऊन राहिले. एका कीर्तनाची बेदागी सहज मिळते 200-500 रुपये. महिन्यातनं 10-15 ठिकाणी कीर्तनं केली, महिन्याला चांगला पैसा भेटन ना. आणि वरून बुवा म्हणून वेगळा मान भेटन. तुम्ही घरच्या शेतीत काय केलंय? ती लहान भाऊ बघतो. मला काही शेतीत रस नाही. माणसानं ना सगळ्याचा विचार करून जीवन जगलं पाहिजे. वैयक्तिक स्वार्थ नाही कामाचा. अधिक लोभ न धरणारी माणसं जीवनात खरंच आनंदी असतात. माणसाने जीवनात समाधानी असावं. अधिक पैसा आला का तो माणसाला नेतो वाम मार्गाला. त्याला वेगवेगळी व्यसनं जडतात. आणि व्यसनं जडली की शरीराला आजार. त्याच्यासाठी मनुष्याला पैसा. तेवढ्यात माधुरीने आवाज झाला, तात्या स्वयंपाक झालाय, जेवून घ्या. तात्यासाहेबांनी हातातल्या घड्याळाकडे बघितलं. 9:30 वाजले होते. अरे बापरे, 9:30 वाजले? बापू, तुमचा स्वभाव भलता बोलघेवडा. चला उठा. चला चला चला. हातपाय धुवून ते स्वयंपाकघरात पाटावर येऊन बसले. माधुरीनं जेवायची जय्यत तयारी केलेली होती. ममताताई वाढत होत्या. वाढलेली ताटं समोर येतात. दोघांनी ताटाला पाणी फिरवलं. अन्नदेवतेला नमस्कार केला. भोजनाला सुरुवात केली. ताटातले पदार्थ संपले की माधुरी वाढत होती. भरपेट जेवण करून ते उठले. बैठकीत आले. मग ममताताई माधुरीनं आपापली जेवणं आटोपली. भांड्यांची आवरावर करेपर्यंत 11 वाजले होते. मग बंगला शांत झालेला होता. श्रोते हो, तुम्ही ऐकताय प्रभाकर बागुल लिखित एक ध्येयवेडा माणूस ही कादंबरी. आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.